नमस्कार, मिर्शाल यादव सारंग या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई आता पोलिसांच्या ताब्यात आहे। अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी शिवानी अग्रवालला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अभिजित। वृषाली, कल्याणीनगर अपघात प्रकरणातली सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवालला देखील पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक जी आहे ती आज सकाळी करण्यात आलेली आहे। मी कल्याणीनगरच्या अग्रवाल कुटुंबाचं जे घर आहे अग्रवाल पॅलेस त्याच्या बाहेर थांबलेलं आहे आणि गुन्हे शाखेचं एक पथक अजून देखील याच घरात असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। अगदी काही वेळापूर्वी गुन्हे शाखेची एक गाडी देखील आपण पाहिली होती, ज्या गाडीमध्ये गुन्हे शाखेचं पथक खरं तर शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यासाठी आलं होतं। आतमध्ये एक पथक आहे, ही सगळी प्रक्रिया जी आहे ते पूर्ण होते। खरं तर शिवानी अग्रवाल यांना जे आहे ते ब्लड सॅम्पल रक्ताचे जे नमुने आहेत त्याच्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील हे सगळं प्रकरण आहे। अल्पवयीन मुलाचा ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी हा सगळा रक्ताचा फेरफार जो आहे रक्ताच्या नमुन्याचा तो करण्यात आला होता आणि त्यामध्येच शिवानी अग्रवालला दोषी मानत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे। आज सकाळी खरं तर गुन्हे शाखेकडून शिवानी अग्रवालला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या घरातच आता गुन्हे शाखेचे एक पथक आहे। इतर चौकशी जी आहे ती सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळते। नेमकं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कुठले कलम लावली जातात हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण तत्पूर्वी खरं तर पुणे पोलिसांकडून अल्पवयीन मुलाच्या चौकशीसाठी एक पत्र बाल न्याय हक्क मंडळात देण्यात आलं होतं आणि त्यावरती सुनावणी करताना पुणे पोलिसांना तशी परवानगी देखील देण्यात आली होती आणि आज पुणे पोलीस त्याची चौकशी जी आहे अल्पवयीन आरोपीची करणार होती आणि त्यातच आता शिवानी अग्रवालच्या समोर 11:30 वाजता त्या अल्पवयीन मुलाची जी आहे ती चौकशी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून होणार आहे। पण तत्पूर्वी आज सकाळी शिवानी अग्रवालला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेली पाहायला मिळते आणि हे सगळं जे अग्रवालचं फॅमिलीचं कुटुंब घर आहे त्या घराच्या बाहेर आपण आहोत। गुन्हे शाखेची एक गाडी देखील इतकी वेळ होती, एक गुन्हे शाखेचं पथक अजून देखील विशाली याच घरात आहे। जी इतर प्रक्रिया आहे ती गुन्हे शाखेच्या पथकाकडून पार पडली जात आहे। पण मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण आधी सुरेंद्र अग्रवाल, नंतर विशाल अग्रवाल आणि आता त्यांच्या पत्नी विशाल अग्रवालच्या पत्नी आणि अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला देखील या सगळ्या प्रकरणात खरं तर ससूनच्या या सगळ्या रक्ताचे नमुने जे बदलले गेले त्या प्रकरणात आता अटक झालेली पाहायला मिळते। यापूर्वी या सगळ्या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना देखील अटक झाली होती, एक शिपाई, असे एकूण 3 जण अटक झाले होते। पण जी बातमी समोर येत होती की जे रक्ताचे नमुने बदलले गेले त्यावेळी खाजगी लोक ससून रुग्णालयात होते, त्यामध्ये एक महिला होती, त्यामुळे शिवानी अग्रवालचं नाव गेल्या 2 दिवसापासून समोर आलं होतं आणि आता अखेर या सगळ्या प्रकरणात जे आहे ते वैशाली शिवानी अग्रवालला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता अडचणीत आलेलं आहे। धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला ताब्यात घेण्यात आले। शिवानी अग्रवाल काल रात्री मुंबईहून पुण्यामध्ये दाखल झाली। शिवानी अग्रवालच्या मागावर 3 टीम होत्या। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शिवानी अग्रवालला ताब्यात घेतलेला आहे। ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणामध्ये आईची चौकशी होणार आहे। आईचा ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपीचं दाखवल्याचा पोलिसांना संशय आहे। सकाळी 11:30 वाजता शिवानी अग्रवाल समोर अल्पवयीन आरोपीची चौकशी होणार आहे।